पहलगामचा बदला घेण्यासाठी भारतानं एकेका मोर्चावर आता पाकिस्तानची पुरती कोंडी केलेली आहे। होय, जमीन, पाणी आणि हवेनंतर आता भारतानं पाकिस्तानची आर्थिक कोंडी करायला सुरुवात केली। ही आर्थिक कोंडी भारत कशा पद्धतीनं करतोय, कशा पद्धतीनं पाकिस्तानला भारतानं धडा शिकवायचं ठरवलेलं आहे, पाहूया सविस्तर या रिपोर्टमधून। हवा, पाणी, जमिनीनंतर आता आर्थिक कोंडी। भारताचं पाक विरोधात आयात युद्ध। भारताचा स्ट्राइक, पाक भिकेला लागणार। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानची चहूबाजूनं कोंडी करतोय। त्यातच आता भारतानं पाकिस्तानवर थेट इकॉनॉमिक स्ट्राइक केलाय। त्यामुळे आधीच बेरोजगारीनं हैराण असलेल्या पाकिस्तान विरोधात भारतानं आता आयात युद्ध छेडलाय। त्यामुळे पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे। भारताकडून पाकिस्तानच्या मालावर आयात बंदी। वर्ष 2024 द्विपक्षीय व्यापार 120 कोटी डॉलरनं घटला। वर्ष 2019 भारत पाक मध्ये 300 कोटी डॉलरचा व्यापार। 2024 ते 2025 भारताकडून पाकिस्तानला 1936 कोटींची निर्यात। 2024-25 पाकिस्तानातून भारतात शून्य आयात। निर्बंधांमुळे पाकिस्तानचा औपचारिक व्यापार बंद होणार। आयात बंदीमुळे पाकचा कराची स्टॉक एक्सचेंज आपटला। दुबई, सिंगापूर या त्रयस्थ देशांकडून होणारा व्यापार पाकसाठी महागणार। जीवनावश्यक वस्तूंची किंमत वाढणार। भारतानं पाकवर इकॉनॉमिक स्ट्राइक केल्यानं पाकला जोरदार फटका बसणार आहे। कपाशी, केमिकल, फूड प्रोडक्ट्स, औषधं अशा वस्तूंची भारताकडून पाकला निर्यात केली जाते। आता कॉफी, रंग, चहा, साखर, मीठ, ऑटो पार्ट्स सारख्या वस्तू पाकिस्तानमध्ये मिळण्याची बोंब होणार आहे। त्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे। पाकिस्तान के जहाजों को भारतीय पानी में, भारतीय समुद्रों में आना बंद कर दिया है। इससे हमारे व्यापार पे और अर्थव्यवस्था पे बहुत ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा, लेकिन पाकिस्तान की बहुत ही कमज़ोर अर्थव्यवस्था है। उनके जहाज़ों को इस तरह से रोका गया है, उससे उनकी अर्थव्यवस्था को एक और धक्का मिलेगा। पहलगाम हल्ल्यानंतर भारत दररोज पाकिस्तानची कोंडी करतोय। जमीन, पाणी, हवाई कोंडीनंतर आता मात्र आर्थिक कोंडी केल्यानं पाकिस्तानी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आधीच महागाई, बेरोजगारी आणि उपासमारीनं त्रस्त असलेला पाकिस्तान आता मात्र पुरता नेस्तनाबूत होणार एवढं निश्चित आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।